हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की केक डेकोरेटिंग कसं करायचं आणि एकदम नवीन आणि वेगळा असा मिक्स फ्रूट जाम फ्लेवर केक कसा बनवायचा। तर त्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत व्हाईट चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट गनाश हे मी रेडी करून घेतलेला आहे। तर याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। केक डेकोरेट करण्यासाठी हा मी होममेड स्पॉन्ज घेतलेला आहे आणि त्याला 3 लेयर मध्ये कट केलेला आहे। तर तुम्ही हा केक बघू शकता, मी हा स्वतः घरी बनवलेला आहे, कोणताही प्रीमिक्स न यूज करता। तर हा खूप एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असा केक रेडी आहे। केक डेकोरेट करण्यासाठी मी आता एक शीट घेतलेली असून त्यावर व्हिपिंग क्रीम थोडी अप्लाय केलेली आहे, कारण केक आपला स्टेबल राहावा म्हणून। आणि त्यामध्ये आता मी शुगर सिरप टाकून थोडं केक सोक करून घेत आहे। शुगर सिरप टाकल्यामुळे केक एकदम व्यवस्थित मॉइस्ट राहतो आणि 3 ते 4 दिवस आपला केक अजिबात ड्राय होत नाही। या केकवर मी आता व्हिपिंग क्रीम ॲड करून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो एकदम नवीन असा फ्लेवर बघायचा होता ते मी इकडे किसानचं मिक्स फ्रूट जाम असं 2 टीस्पून टाकून घेतलेला आहे। आणि त्यावर मी आता 2 टीस्पून व्हाईट चॉकलेट गनाश ॲड करत आहे आणि ते व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। अशा प्रकारे मी 3 ते 4 लेयर व्हिप करून व्यवस्थित फ्रोस्ट करून घेतलेला आहे। आणि आता ह्याला साइडला काही गॅप्स असतील तर ते फिल करून घेत आहे। व्हिपिंग क्रीम मध्ये आता पिंक कलर टाकून मी डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे। तर वरच्या बाजूला मी पाइपिंग बॅग मध्ये हे व्हिपिंग क्रीम टाकून असं वरून आणि साइडून एकदम व्यवस्थित पहिले फिल करून घेतलेला आहे आणि नंतर त्याचं फिनिशिंग केलेलं आहे। हा मिक्स फ्रूट जाम फ्लेवर केक तुम्हाला एकदम वेगळा आणि आवडला असेल तर तुम्ही मला हे ट्राय करून नक्की सांगा की कसा झालाय। आणि ट्रस्ट मी, हा मी फर्स्ट टाइम बनवला होता आणि मला आणि माझ्या घरच्यांना तर हा फ्लेवर खूप जास्त आवडला, कारण हे खूप नवीन आणि इनोव्हेटिव्ह होतं। आणि मी सुद्धा हे पहिल्यांदा ट्राय केलं की जाम आणि व्हाईट गनाश हे कसं लागेल सोबत हे सुद्धा माहीत नसताना, पण ट्रस्ट मी खूप छान होती फ्लेवर। आता व्हाईट चॉकलेट गनाश घेऊन मी इकडे साइडून असं ड्रिपिंग करून घेत आहे आणि पूर्ण वरून केकवर व्हाईट गनाश टाकून घेत आहे। व्हाईट गनाश व्यवस्थित स्प्रेड करून थोडंसं राऊंड शेपमध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। इकडे तुम्ही बघू शकता ड्रिपिंग खूप छान दिसत आहे। आणि मी आता नोझल घेऊन त्याला डेकोरेट करायला सुरुवात केलेली आहे। तर मी असे 4 फ्लॉवर काढून घेतलेले आहेत गॅप सोडून आणि मग त्याच्यामध्ये उरलेल्या जागेमध्ये फ्लॉवर करून घेतलेला आहे। आणि त्याच्यावर आता मी हॅपी बर्थडेचं टॅग लावून आणि थोडेसे माझ्याकडे डेकोरेशनचं जे व्हाईट चॉकलेट रेडी झालं होतं ते आणि छोटेसे शुगर बॉल्स त्याच्यावर ॲड करून घेतलेले आहेत। केक थोडा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी छोटे शुगर बॉल आणि ते सगळं ॲड करून घेतलेलं आहे। आणि इकडे हा केक एकदम रेडी झालेला आहे। तर तुम्ही नक्की हा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।